नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष कट्ट्यावर मी कौशल वाखरकर स्वागत करतो. आपल्या या लक्ष कट्ट्यावर विविध क्षेत्रातून व्यक्तिमत्व येत असतात. मग अर्थक्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, अशा विविध क्षेत्रातून आपल्या लक्ष कट्ट्यावर विविध व्यक्तिमत्व येत असतात. तसंच आज आपल्या या लक्ष कट्ट्यावर क्षेत्र, शासकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि असे विविध क्षेत्रांमधून अष्टपैलू कामकाज करून आलेले व करत असलेले श्रीधर व्यवहारे सर आहेत. आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ॲडव्होकेट देखील आहेत ते. तर आपण आज त्यांच्याशी या विविध क्षेत्रातल्या कामकाजावर व मुळात म्हणजे जी आत्ताची युवा पिढी आहे त्यांच्या बेरोजगारी व रोजगार निर्मितीबद्दल देखील चर्चा करणार. नमस्कार व्यवहारे सर. नमस्कार. नमस्कार. ज्या प्रकारे भारतात बेरोजगारीचं प्रमाण कुठे ना कुठे वाढतंय, याबद्दल आपली संकल्पना काय आणि नक्की यावर आपला उपाय काय असू शकतो? बेरोजगारी हा जो विषय आहे हा पर्टिक्युलर आपल्या नाशिकशीच रिलेटेड नाही किंवा राज्याशी रिलेटेड नाही. हा संपूर्ण राष्ट्राशी निगडीत नसून आंतरराष्ट्रीय लेवलचा हा प्रॉब्लेम आहे. आणि स्पेसिफिकली कोरोनानंतरचा रोजगाराचा जर विषय केला तर खूप मोठ्या प्रमाणात गंभीर विषय हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा झाला आहे. कारण कोरोनानंतर अनेक जणांचे जॉब्स गेले, अनेक कंपन्या, ऑफिसेस, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार म्हणजे नवीन यूथला रोजगार मिळाला नाही आणि ज्यांच्याकडे नोकऱ्या होत्या त्यांच्या नोकऱ्या पण गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा आंतरराष्ट्रीय गंभीर विषय आहे आणि ह्या गंभीर विषयाच्या बाबतीत पाहिजे तसा रिसर्च आणि डेव्हलपमेंट एरिया दुर्लक्षित आहेत. याच्यावरती कोणीही शास्त्रीयशुद्ध्या लाँग टर्म असं कोणीही काम केलेलं दिसत नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी आणि बिगर सरकारी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज होत्या आणि अजूनही आता त्यांची गरज आहे. पण काही पर्टिक्युलर एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे आणि काही पर्टिक्युलर एरियामध्ये लोकांच्या नोकऱ्या ह्या कायमस्वरूपी संपलेल्या आहे अशाही आपल्याला दिसून येतात. त्यामुळे रोजगारीविषयी हा महत्त्वाच्या विषयाला आपण लक्ष घातलं त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. निश्चितच सर. आपण सर विविध पदं भूषवली आहेत, पदांवर आहात, काम करत आहात. सर एवढं आम्हाला सांगायला शक्य नाही. आपण काय काय सांगाल, कोणत्या कोणत्या पदांवर आपण काम केलेलं आहे आजपर्यंत आणि करत आहात? हे बघा, मी बेसिकली BSc MSW आणि LLB झालेलो आहे. मी HR मॅनेजर म्हणून मी 5 वर्ष नोकरी पण केली आणि बरोबर 32 वर्षापूर्वी मी या क्षेत्रामध्ये आलो. मी इंडस्ट्रीजला एम्प्लॉयमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, लेबर लॉज याविषयीचं कन्सल्टिंगचं काम करतो. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक कंपनीला मॅनपॉवरची गरज खूप मोठ्या प्रमाणात लागते. त्यातल्या त्यात स्किल्ड मॅनपॉवर, हायली स्किल्ड मॅनपॉवर किंवा उच्च पदस्थ यांची गरज ही सातत्याने लागत असते. तर ते योग्य मनुष्य योग्य जागेवर बसवण्यासाठी आपण काम करतो आणि त्यासाठी आपण इंडस्ट्रीला मदत करतो. चांगले लोक शोधायचे आणि योग्य ते लोकच योग्य पदावर बसवायचे, हे आपलं काम आहे. त्यामुळे आपण ह्या क्षेत्रामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट याचं सायंटिफिकली काम करून आपण औद्योगिक क्षेत्राला सातत्याने मदत करत आहोत. आज जवळजवळ 32 वर्षापासून आपण हे कार्य करत आहोत. निश्चितच सर. एवढं सर्व कामकाज करत असताना शहराकडे आपण लक्ष दिलं. मग शहराचा स्मार्ट सिटीचा विषय असेल किंवा विविध संकल्पना असतील. सर नक्की शहरासाठी आपली संकल्पना कशी होती? हे बघा, साधारणतः शहर विकासाच्या बाबतीत आपण नेहमी विविध प्रॉब्लेम आपण हँडल करतो, ऑब्झर्व करतो आणि सरकार दरबारी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. मग ती कदाचित नगरपालिका असो, जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी किंवा त्याचे संबंधित अधिकारी असो, इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत असेल तर MSCDCLशी पण आपण नेहमी सतत त्यांचे प्रश्न आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि सर्वसाधारण जनतेला कसा उपयोग होईल याच्या बाबतीत आपण कार्य करतो आणि त्यांचे विविध प्रश्न हे सातत्याने आपण लढून त्यांना आपण सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यांना गाईड करतो, त्यांचं मेंटोरिंग करतो. प्रश्न कसा असावा, तो कसा समजून घ्यावा
आणि तो कशा पद्धतीने सोडवावा हे अनेक जणांना माहिती नसतं. तर त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन करतो आणि प्रश्न आपण सोडवून त्याची पूर्णपणे आपण त्यांना तो प्रश्न सुटलाच पाहिजे याच्यावर आपण काम करतो. निश्चितचपणे सर, शहराचा हा विकास असेल किंवा प्रश्नांचं जे काही संकल्पना असेल प्रश्नांसाठी, सर यामध्ये आपण पीपल्स बँक जी आहे तिथं आपण मोठा लढा दिला, ती बुडाली होती. त्याचं नक्की कशी होती ती सक्सेस स्टोरी, कसं तुम्ही त्याच्यावर काम केलं होतं सर? बेसिकली बँकिंग सेक्टरमध्ये 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे गव्हर्नमेंटच्या बँक्स, दुसरं असतात प्रायव्हेट बँक आणि तिसरे असतात सहकारी बँक. सरकारी बँक सरकार हँडल करतं. प्रायव्हेट बँक हे बिझनेस म्हणून चालतं, त्याच्यामुळे तिथे चांगले सुशिक्षित चांगले लोक काम करतात, त्याच्यामुळे प्रायव्हेट बँकिंगमध्ये त्यांच्या पद्धतीने काम होतं. पण सहकार बँक जो आहे ना, त्याच्यातून सर्वसामान्यातून लोक प्रतिनिधित्व म्हणून तिथे जात असतात संचालक म्हणून, आणि त्याच ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होतो. ज्याला बँकेचं नॉलेज नसतं असे लोक संचालक होतात. आता जर 21 लोकांचं संचालक मंडळ असेल, त्याच्यात हार्डली 2 ते 5 लोकांना बँक म्हणजे काय हे कळतं. बाकीच्या संचालकांना आपला काय रोल आहे, आपण इथे कशासाठी आलो हे शेवटपर्यंत कळत नाही. आणि असे चुकीचे लोक संचालक म्हणून आल्यानंतर त्या बँका खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये येतात. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, जी नाशिकमधली एक प्रतिष्ठित 80 वर्ष जुनी बँक होती. ती काही वर्षापूर्वी चुकीच्या मॅनेजमेंटमुळे, चुकीच्या संचालकांमुळे, चुकीच्या पॉलिसीजमुळे डबघाईला गेली होती. तर आपण त्यावेळेस ठेवीदार संघटनेच्या माध्यमातून आपण 3 वर्ष सतत लढा दिला. लोकांना कोणालाही यातलं नॉलेज नव्हतं. रिझर्व्ह बँकेने बंधनं निर्बंध लादलेले होते. रिझर्व्ह बँक म्हणजे काय हे कोणाला माहिती नव्हतं, आणि संचालकांनी सर्व बँकेला वारेवर सोडून दिलेलं होतं. तर अशा वेळेस आम्ही पुढाकार घेतला आणि तो लढा आपण सुरू केला. तो सातत्याने 3 वर्षे आपण लढलो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट, मिनिस्टर्स, हायकोर्ट, लोकल कोर्ट अशा विविध स्तरातून लढा देत 3 वर्ष आपण ती पीपल्स बँक आपण वाचवली. आणि त्याच्यानंतर आपण ती सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये मर्ज केली. लोकांचा एक एक पैसा आपण लोकांना परत केला. त्याच्यामध्ये कोणालाही स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागला नाही. आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे काय असेल ते करून तो प्रश्न आपण सोडवला. म्हणजे ऐतिहासिक गोष्ट पीपल्स बँकेच्या बाबतीत घडली ती सांगायला मला आवडेल. ती म्हणजे की इतिहासामध्ये, रिझर्व्ह बँकेच्या इतिहासामध्ये एक अशी घटना घडली की पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक चुकीच्या पद्धतीने रन होत होती. अधिकारी वर्ग चुकीच्या पद्धतीने वागत होता. बँकेचा आणि सरकारचा कंट्रोल कमी पडला होता. त्याकरता फर्स्ट टाईम आपण हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली, PIL. आणि त्यावेळेस पहिल्यांदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 3,000 रुपये दंड झाला आणि तो दंडाची चेक आपल्याला मिळाला. ही एक खूप मोठी गोष्ट झाली. पण त्याच्यामुळे पीपल्स बँक वाचली आणि आम्ही सरकार दरबारी खूप मोठ्या प्रमाणात भांडण करावं लागलं. खूप गोष्टी झाल्या. त्याच्याविषयी डिटेल सविस्तर नंतर आपण कधीतरी बोलूया. पण याच धर्तीवरती नाशिकमधल्या अनेक बँका, आत्ता नुकतीच इंडिपेंडन्स बँक पण बुडाली. NDSC बँक पण आता बुडण्याच्या तयारीतच आहे. याच्या व्यतिरिक्त 10 बँकांवरती पालक अधिकारी सरकारने बसविलेले आहेत. त्याच्यामुळे अजून अनेक बँका लाईनीमध्ये आहेत आणि फ्युचर, कोऑपरेटिव्ह बँकेचं फ्युचर नाशिकमधलं खूप मोठ्या प्रमाणात धोकादायक झालेलं दिसतंय. निश्चितच सर, एवढं सुंदर आपण त्या ठिकाणी काम केलं. लोकांची, जनतेचा जो पैसा होता तो आपण पै वाचवला, त्याबद्दल प्रथमतः आपले अभिनंदन आमच्या वतीने. सर, आता जे आपण सांगितलं की जे बँक डबकायला आलेली नाशिकमध्ये, ह्याबद्दल आपण सखोल माहिती काय देऊ शकता? हे बघा, आता मी नुकतंच सांगितलं की इंडिपेंडन्स बँक ही नाशिकमधली आत्ताच 8 दिवसापूर्वीच तिचं लायसन्स कॅन्सल झालं आणि ती टोटल बंद पडली. ती आता परत रिस्टार्ट होण्याच्या याच्यात नाही. त्यामुळे अनेक जणांचे पैसे बुडण्याची शक्यता निर्माण झाली. नवीन कायद्यामुळे 5 लाखापर्यंतच्या ठेवी मिळतील, पण त्याच्या व्यतिरिक्तच्या ज्या ठेवी आहेत त्या कदाचित लोकांना मिळू शकणार नाहीत. ते लिक्विडेटरवर अवलंबून आहे. अवसायक, त्याला मराठीमध्ये अवसायक म्हणतात, त्याच्यावर अवलंबून आहे.
पण ही एक गोष्ट. पण याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 10 बँकांवरती अजूनही पालक अधिकारी आहे. सरकार त्याच्यामध्ये कितपत सिरियसली आहे हा मोठा डाऊट आहे. कारण की पालक अधिकाऱ्यांनी काय काम केलं हे जनतेपर्यंत विविध वेळी मागणी करूनही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. त्यामुळे कदाचित काही बँकांचा अजून नंबर लागू शकतो असं मला वाटतंय. निश्चितच सर, याबद्दल आपण माहिती दिली. अशीच चर्चा आपण व्यवहारे सरांबरोबर चालू ठेवणार आहोत, फक्त एक छोट्याशा विश्रांतीनंतर. एकदा आपल्या हक्काच्या व आपुलकीच्या लक्ष कट्ट्यावर मी कौशल वाकारकर स्वागत करतो. अशीच चर्चा आपण आता व्यवहारे सरांबरोबर चालू ठेवणार आहोत. सर, नाशिकचा विकासाबद्दल आणि जे नाशिकमध्ये कमी आहे त्या कमीबद्दल ही सगळी संकल्पना जी आहे त्याबद्दल आपल्याला काय सांगावं वाटतं? काय नक्की नाशिकसाठी हवं आहे अजून? हे बघा, ओव्हरऑल महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये मुंबई, पुणा याच्यानंतर नाशिकचा नंबर लागतो. आपण त्याला गोल्डन ट्रायंगल म्हणतो, पण मी याला चौकोन म्हणतो. कारण की चौथा याच्यामध्ये औरंगाबाद एक खूप महत्त्वाचा घटक आहे महाराष्ट्र राज्याचा. आणि औद्योगिक विकास जर कंपॅरिझन केली तर नाशिकपेक्षा औरंगाबादला मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री वाढत आहेत आणि तिथे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार पण उपलब्ध होत आहेत. व्यवसाय, ट्रेड, आर्थिक चक्र हे औरंगाबादमध्ये फिरत आहेत. नाशिकमध्ये तसं पाहिलं तर औरंगाबादपेक्षा वातावरण खूप चांगलं आहे. जे क्लायमॅटिक कंडिशन्स, कनेक्टिव्हिटी, नाशिक मुंबई कनेक्टिव्हिटी, पुणा नाशिक कनेक्टिव्हिटी याच्या बाबतीतही आपण चांगला आहोत. परंतु नाशिकमध्ये काही प्रमाणामध्ये इंडस्ट्री ह्या वाढतच नाही आहेत. आता का वाढत नाही याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे एक नेतृत्व जे असतं पर्टिक्युलर लोकस्थानिक, त्याचा एक महत्त्वाचा रोल असतो. तो जो रोल आहे नेतृत्वाने, त्या संबंधित उच्च मोठाल्या कंपन्यांचे जे पदाधिकारी असतात त्यांच्यापर्यंत पोचणे, त्यांना नाशिकमध्ये आमंत्रित करणे आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी याच्यासाठी प्रयत्नशील व्हा. तर याच्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये नाही म्हटलं तर कमी पडतो. तरी पण अनेक जण अनेक स्तरावरती काम करत आहेत. नाशिकमधल्या काही औद्योगिक संघटना आहेत जशा निमा, पण ती सध्या 2 वर्षापासून प्रॉब्लेममध्ये आहे. आयमा, अंबडची इंडस्ट्रियल इस्टेटची, ते पण चांगलं काम करतात. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, ते पण चांगल्या प्रमाणामध्ये काम करतात. परंतु मेन प्रॉब्लेम असा होतो की इन्व्हेस्टर्स नाशिकपर्यंत येणे, त्यांनी इन्व्हेस्ट करणे आणि स्थानिक प्रशासनाने त्यांना हेल्प करणे. म्हणजे कोणताही व्यवसाय जर करायचा झाला तर त्याला महत्त्वाची असते जागा. आणि ही जागा ज्यावेळेस सातपूर अंबडमध्ये नाही मिळाली की जे इन्व्हेस्टर असतात ते बाहेर शिफ्ट होतात. मी असं पाहिलं की नाशिकपेक्षा औरंगाबादला अनेक चांगले प्लॅन्ट आपल्या डोळ्यात एकच शिफ्ट झालेले दिसले. तिकडे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढला, इंडस्ट्री वाढली. पण अजूनही नाशिकला चांगला स्कोप आहे. त्यात आता महानगरपालिकेने एक मोठी इनिशिएटिव्ह घेतली, म्हणजे IT हब नाशिकला करण्याच्या बाबतीत. ती एक चांगली प्रक्रिया आहे आणि चांगला प्रोजेक्ट आहे. त्या माध्यमातून डेफिनेटली यूथ्सला बेसिकली चांगल्या प्रकारचा रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. IT इंडस्ट्री ही पॉलिश्ड इंडस्ट्री आहे, म्हणजे हायली स्किल्ड आणि हाय प्रोफाईलच्या लोकांना खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी नाशिकमध्ये येऊ शकतात. त्यामुळे बाहेरचे चांगलं टॅलेंट्स नाशिकमध्ये जर आलं तर चांगला विकास नाशिकला पण होऊ शकतो असं मला विश्वास वाटतो. निश्चितच सर, ह्या सर्व घडामोडींमध्ये एक नाशिकच्या विकासावर आपण लक्ष दिलं. नाशिकचा विकास कसा होईल हे सांगितल्याबद्दल निश्चितचपणे काहीतरी विकसनशील तिकडे वळू शकतो आपण. सर, दुसरा प्रश्न असा होता की जी काही बेरोजगारी आहे, मग युवकांमध्ये जी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, मग ते व्यसनाधीन होतात, कुठेतरी एक भरकटून जातात. यानंतर मग आपण मार्गदर्शन करता. मग त्या मार्गदर्शनातून मला असं वाटतं सर की निश्चितचपणे एक युवा घडू शकतो. मग त्यात नक्की काय काय असलं पाहिजे, काय नक्की योजना असली पाहिजे, कसं त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन शासकीय असलं पाहिजे की अर्थक्षेत्रासाठी असलं पाहिजे किंवा प्रायव्हेट क्षेत्र जरी आपण म्हणू शकतो? आपल्या भारतातील शिक्षण पद्धतीनुसार
प्रत्येक जणाला एक कंपल्सरी असतं की तुम्ही शिक्षण हे घेतलंच पाहिजे. दुसरी गोष्ट ज्या दिलेल्या आहे 10+2+3+2 म्हणजे ग्रॅज्युएट व्हायला तुम्हाला त्या प्रोसेसमधून जावंच लागतं आणि मग तुम्हाला डिग्री मिळते, BA, BCom, BE वगैरे मिळते आणि कोणी हायर एज्युकेशनला जातात. परदेशामध्ये तसं नाही आहे की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्हाला स्विच ऑफ स्विच ऑन करता येतं, म्हणजे तुम्ही एका डिसिप्लिनमधून दुसऱ्या डिसिप्लिनला जाऊ शकतात. इथे आपल्या इंडियाच्या शिक्षण पद्धतीत तसं नाही आहे. हे कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. आणि आपण काय करतो, जी रेग्युलर डिग्री आपण प्राप्त करतो मुलं, BA, BCom, BSc, याच्यानंतर त्यांचं एक ठरलेलं असतं, मी कुठेतरी एखाद्या ठिकाणी क्लर्क होईल, असिस्टंट होईल आणि कुठेतरी जॉईन करेल. याच्या पलीकडे आपली लोक बघत नाहीत आणि ते बघणं गरजेचं आहे. याच्याकरता स्थानिक लेवलला जरी आपण आपलं ग्रॅज्युएशन झालं तरी पोस्ट ग्रॅज्युएशन करून उच्च याला जाण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न युवकांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड जर असेल तर ME, MTech किंवा मॅनेजमेंटचे MBA, MPA, MSW, MLW आणि इतर जे अदर कोर्सेस आहेत त्याला जाणं गरजेचं आहे. हे स्थानिक लेवलला पण आपल्याकडे कोर्सेस आहेत, पण क्वालिटी ऑफ एज्युकेशन आता मुंबईमधल्या मिळणारं MBAचं क्वालिफिकेशन आणि नाशिकमधल्या MBAचं मिळणारं क्वालिफिकेशन याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यांची क्वालिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूजमध्ये MBAचा मुलगा घेतो ना, तर ज्याला आम्ही 5 ते 10 लाख रुपये स्टार्ट सॅलरी देतो, ती नाशिकच्या युवकांना मोठ्या मुश्किलीने 15 ते 25 हजार मिळतात. मग ह्या जो व्हेरिएशन जे येतं त्याचं कारण आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन ही स्थानिक लेवलला कमी पडते. तर ती क्वालिटी ऑफ एज्युकेशन स्थानिक लेवलला वाढणं गरजेचं आहे. म्हणून युवकांनी आपलं कॉलेज किंवा हायर एज्युकेशन चूज करताना आपण कोणत्या सिटीमध्ये करावं याला खूप महत्त्व आहे. म्हणजे मुंबईमध्ये करावं, ठाण्यामध्ये करावं का पुण्याला करावं. अनेक जण बँगलोरला जातात, चेन्नईला जातात, गुरगावला जातात किंवा नॉयडाला जातात, दिल्लीला जातात आणि तिकडनं एज्युकेशन घेतात. काही युवक तर अजून डेअरिंग पण डॅशिंग असलेले तर भारताच्या बाहेर जाऊन पण एज्युकेशन घेतात आणि चांगल्या जॉब्स वगैरे त्यांना मिळू शकतात. याच्याकरता युवकांनी फर्स्ट सगळं माझ्या घरातच घ्यावं किंवा शिक्षण माझ्या दारीच घ्यावं असं करू नये. एकदा तुमचं बेसिक क्वालिफिकेशन संपलं ना तर स्काय इज द लिमिट. तुम्ही शहराच्या बाहेर नियरबायचे तुम्ही सिटीज किंवा कदाचित राज्याच्या बाहेरच्या पण सिटीजमध्ये जायची मानसिकता ठेवावी. आणि त्यामुळे तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होतात, नवीन नवीन शिकायला मिळतं आणि चांगल्या क्वालिटीच्या कॉलेजेसमध्ये जर गेला तर तुमचं फ्युचर पण चांगलं होतं, चांगले जॉब मिळतात, हायर पोझिशनचे जॉब्स तुम्हाला मिळतात, हायर सॅलरीचे मिळतात. हे एक महत्त्वाचं आहे. निश्चितच सर, आज जे आपण मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून युवकांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतो किंवा एक त्यांना चांगलं मार्गदर्शन त्याच्यातून प्राप्त होऊ शकतं. सर, जाता आता आपल्या नाशिककरांना काय संदेश द्याल? आपल्या नाशिकची लोकसंख्या साधारणतः 20 लाख प्लस झालेली आहे. नाशिकच्या बाहेरून अनेक लोक म्हणजे मालेगाव, धुळा, जळगाव, कदाचित काही जण विदर्भातले, मराठवाड्यातले लोक पण आलेले आहेत. याचा अर्थ नाशिकमध्ये काहीतरी स्कोप नक्की आहे. अनेक उच्च पदस्थ रिटायरमेंट तर नाशिकमध्ये स्ट्राईक पण झाले आहेत. म्हणजे नाशिकमधलं क्लायमॅटिक कंडिशन चांगले असल्यामुळे देवळाली, त्र्यंबकेश्वर किंवा गंगापूर अशा चांगल्या हवामानाच्या ठिकाणी लोक आपले बंगले वगैरे बांधून राहायला आले. याचा अर्थ नाशिक सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत. ह्या पॉझिटिव्ह पॉईंट्सचा उपयोग सरकारने करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता नाशिक कॅन बी वन ऑफ दी व्हेरी गुड इंडस्ट्री दॅट इज रिलेटेड टू टुरिझम. टुरिझमसाठी नाशिकला खूप मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर टुरिझम इंडस्ट्री जर वाढली तर त्याच्याशी रिलेटेड जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याच्यामुळे बाहेरचा पैसा पण आपल्या स्थानिक लेवलला येतो. याच्या व्यतिरिक्त एज्युकेशन इंडस्ट्री ही नाशिकला वाढणं तेवढंच गरजेचं आहे. कारण एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही आणि निसर्गाचा ऱ्हासही होत नाही. त्यामुळे एज्युकेशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आणणं तसं गरजेचं आहे असं मला असं वाटतं आहे. म्हणजे मोठाले कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज
ह्या नाशिकमध्ये आता 2-3 युनिव्हर्सिटीज झाल्या, लाईक YCMOU किंवा आपले आरोग्य विद्यापीठ किंवा संदीप युनिव्हर्सिटी, अशा बाहेर अनेक युनिव्हर्सिटीज ज्या होतात त्या नाशिकला अट्रॅक्ट जर केलं तर विद्यार्थी इकडे शिकायला येतो ना, त्यावेळेस बाहेरचा विद्यार्थी आला की तो 2 पैसे आपल्या शहरासाठी घेऊन येतो. नक्की. त्यामुळे रोजगाराच्या ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या. आणि तिसरं IT सेक्टर, हे जरी नाशिकला एवढं वाढलं तर नाशिकची फ्युचर खूप चांगलं आहे आणि त्यामुळे अनेक टॅलेंट्स नाशिकला येतील, अनेक जॉब ऑपॉर्च्युनिटी नाशिकमध्ये वाढू शकतात आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं तेवढंच गरजेचं आहे. निश्चितच सर, आज आपण नाशिककरांना मार्गदर्शन केलं, युवा पिढीला मार्गदर्शन केलं. निश्चितचपणे आपल्याला आमच्या लक्ष न्यूजच्या वतीनं व आमच्या लक्ष न्यूजच्या टीमच्या वतीनं प्रथमतः आपलं अभिनंदन आणि धन्यवाद. आपण सर्व नाशिककरांना आज या लक्ष न्यूजच्या माध्यमातून, लक्ष कट्ट्याच्या माध्यमातून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.